शुभ्रा भराभर पावलं उचलत प्रतापच्या ऑफिसमधून परत जात टॉप फ्लोअरवरून आता ती ग्राउंड फ्लोअरवर आलेली. तिथे तिचे बाबा तिची वाट पाहत उभे होते. शुभ्राला आलेलं पाहून तिचे बाबा विचारतात, भेट झाली का तुझी प्रतापशी? बाबांच्या प्रश्नांनी शुभ्राच्या डोक्यात घुसलेली प्रतापच्या विचारांची तंद्री आता उतरते. हो बाबा, झाली भेट. कशी आहे त्याची तब्येत? बोलणं झालं का काही त्याच्याशी तुझं? बाबा म्हणतात तिला. झालं बाबा, ती म्हणते. ठीक आहे का तो? बाबा म्हणतात. हो ठीक आहे, आपण निघूयात, ती बोलते बाबांना. बाबा बोलतात, बरं ठीक आहे. शुभ्रा बोलून ते दोघेही घरी जायला निघतात. टीना प्रतापची वाट पाहत त्याच्या ऑफिसमध्ये थांबलेली. प्रताप ऑफिसमध्ये पुन्हा आल्यावर टीना विचारते प्रतापला, प्रताप, कोण होती ती मुलगी? अशी अचानक तुझ्या केबिनमध्ये कशी आली? कामावर नवीन आहे का ती? काढून टाक तिला लगेच कामावरून. टीना, निघ तू इथून. तुझा या सगळ्याशी काही संबंध नाही. तू काय माझी लग्नाची बायको आहेस का? प्रश्नामागून प्रश्न विचारायला मला? तू मला खुश करायचीस, त्या कामाचा मोबदला प्रत्येक वेळी दिलाय मी तुला. प्रताप तुटकपणे बोलतो टीनाला. प्रतापचं तुटक बोलणं ऐकून टीना चिडून बोलते, मोबदल्यापुरतंच मर्यादित नातं होतं का आपलं प्रताप? प्रताप, मी तुझ्यावर, टीना बोलत होती तर तिचं बोलणं अर्धवट तोडत प्रताप म्हणाला, मी काय लग्न करणार होतो का तुझ्यासोबत? तुला असं काही म्हटलं होतं का मी? प्रतापला माहीत असेल टीना पुढे काय बोलणार त्या अगोदरच तोच चिडून बोलतो. पुन्हा बोलतो, टीना तू निघ, माझ्या ऑफिसमध्ये कधीच येऊ नकोस. टीना अपमानात जळत होती. ती निघून गेली तिथून. टीनामुळे प्रतापचा मूड खराब होतो. तो घरी निघून जातो. काही दिवस जातात. प्रताप त्याच्या कामात व्यस्त होतो आणि शुभ्रा तिच्या कामात. तरीही दोघे एकमेकांना अजिबात विसरले नव्हते. तिचा सुंदर चेहरा त्याने त्याच्या मनात भरून घेतला होता. प्रताप ऑफिसमध्ये येऊन बाजीला विचारतो, आज काय नवीन खबर? बाजी बोलतो, ते गोल्डन सिटी प्रोजेक्ट, त्याचं काय बाजी? प्रताप विचारतो. इन्व्हेस्टर मला विचारत आहेत, कधी प्रोजेक्टचं काम सुरू होणार? असं. होईल बाजी, तो प्रोजेक्ट लवकरच सुरू होईल. पण मास्तरांनी पेपर्सवर सही नाही केली अजून, मग कसा? बाजी मनातील प्रश्न विचारतो प्रतापला. नाही बाजी, आता मास्तरांना त्रास नको द्यायला. बाजी मनात पुटपुटतो, मास्तरवरून मास्तरांना? प्रगती आहे तर हिटलरच्यात. प्रताप पुढे म्हणतो, बाजी तू बरोबर म्हणत होतास. सामान्य माणसं आहेत ती, त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्यायला हवं. उगाच आपल्या या बिझनेसच्या दलदलीमध्ये नको ओढायला त्यांना. बाजीला तर आश्चर्याचे धक्केच बसत होते. हा हिटलर कसा काय इतका चेंज झाला म्हणून. त्याला विचारात पाहून प्रताप म्हणतो, बाजी काही सांगायचं आहे का तुला मला? नाही, काही नाही बोलत. बोला सर तुम्ही, बाजी बोलतो. आज काही विशेष नाही बाजी, जा तू तुझ्या कामाला लाग. बाजी निघून जातो. प्रतापच्यात हा बदल मनाने खूप निर्मळ पवित्र असणाऱ्या आणि स्वभावात साधेपणा सादगी असणाऱ्या शुभ्राला पाहिल्यामुळे झालेला का? काही काळ का होईना ती त्याच्या आयुष्यात आल्यामुळे बदलला असेल प्रताप. प्रतापला ती भेटायला आलेली तेव्हा तिने त्याला मारलेली मिठी आठवली आता. त्यासोबत तिचा नाजूक स्पर्शही. काही क्षण तिने त्याला अचानक मारलेल्या मिठीमुळे तो जागीच थिजला होता. याआधी त्याने मुलींना स्पर्श केला नव्हता असं नाही, पण शुभ्राचा स्पर्श काही वेगळ्याच भावना त्याच्यात जागवत होता. तिच्या आठवणीत प्रतापच्या डोळ्यात चमक आली, जणू तहानलेल्याला पाणी मिळावं अशी. किती हट्टीपणा, किती बाळिशपणा, किती अल्लडपणा, किती मनाने निर्मळती, किती शालीन, किती कोमल, किती निरागस, किती भांडखोर, किती ती रागीट. प्रताप शुभ्राच्या
स्वभावाचे गुणवैशिष्ट्य आठवून स्वतःच गालात हसत तो त्याच्या डोक्यात टपली मारतो. काही वेळाने कामाला लागतो. प्रतापच्या घरी आज प्रताप त्याच्या रूममधून खाली हॉलमध्ये आला. सकाळची वेळ होती. त्याने पाहिलं तर तिथे त्यांचे नेहमीचे घरी येणारे गुरुजी आलेले. तो विचार करत होता ते का आले असतील, तेही एवढ्या सकाळी. प्रताप त्यांच्याजवळ जाऊ लागतो तेव्हा कळतं त्याला गुरुजींसमोर सोप्यावर गजू मामा आणि दामिनी बसलेले ते. गजू ओरडत होता गुरुजींवर, "गुरुजी, 6 महिन्यानंतरचा मुहूर्त काढण्यासाठी बोलवलं आहे का तुम्हाला? मुहूर्त थोडा लवकर काढा. 15 दिवसांच्या आत असेल मुहूर्त तरी ठीक आहे." मुहूर्त? प्रताप पुटपुटला. कसला मुहूर्त? प्रताप विचार करू लागला. न राहून तो विचारतो, "मॉम, कसला मुहूर्त? गुरुजींना काढायला सांगत आहेस तू?" तसा मामा बसलेला असतो तो उभा राहून बोलतो, "या या जावई बापू या. बरं झालं तुम्ही आलात जावई. तुमचं आणि माझ्या अवनीच्या लग्नाचा मुहूर्त काढत आहेत गुरुजी." "काय?" प्रताप दामिनीकडे पाहत म्हणतो, "मॉम, माझ्या लग्नाचा मुहूर्त काढत आहात तुम्ही, ही गोष्ट तुम्हाला मला सांगावीशी नाही वाटली? एका शब्दांनीही तुम्ही विचारलं नाही मला. मला हे लग्न मान्य नाही मॉम. माझं लग्न शुभ्रासोबत झालं असताना, शुभ्रा माझी बायको असताना मी नाही लग्न करू शकत दुसरं. तात्पुरती बायको आहे ती मुलगी तुझी." दामिनी म्हणाली, "हो, तात्पुरती बायको आहे ती माझी, माहिती आहे मला. पण आता सध्या तरी ती माझी बायको आहेच ना मॉम. माझं लग्न झालेलं असताना, मला बायको असताना मी अवनीशी नाही लग्न करू शकत." दामिनी शांतपणे म्हणाल्या, "एवढाच प्रॉब्लेम आहे ना प्रताप? तुमचे डिवोर्स पेपर्स मी रेडी करून घेते. तू तिची साईन घे त्यावर." प्रताप काही न बोलता त्याच्या रूममध्ये गेला. "मॉमला का घाई लागले माझ्या लग्नाची एवढी? शुभ्राला डिवोर्स? नाही, मी नाही देणार शुभ्राला डिवोर्स. ती हवी आहे मला माझ्या आयुष्यात. तिच्या डोळ्यात मी माझ्यासाठी प्रेम पाहिलं होतं. पण आता जसे माझ्या मनात तिचे विचार येतात, तसे तिच्या मनात माझे विचार येत असतील का? ती करत असेल का माझा विचार? का विसरली असेल मला ती? खूप दिवस झालेत मी भेटलो नाही तिला. मी जरी आता तिला भेटत नसलो तरी क्षणाक्षणाला मला तिची आठवण येते. शुभ्रा, मी तुला कधी विसरलोच नाही गं. तू तू लक्षात ठेवलं असशील ना मला? खूप दिवस झाले तुला मी पाहिलं सुद्धा नाही. शुभ्रा, आता खूप आठवण येते तुझी मला. तुला पाहावंसं वाटतं, तुला भेटावंसं वाटतं, तुझ्याशी खूप बोलावंसं वाटतं. पण मी तुझ्यासोबत, तुझ्या बाबांसोबत जे वागलो त्याचा मला स्वतःलाच राग येतो. खूप चुकीचा वागलो मी तुमच्यासोबत. मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होत आहे शुभ्रा. म्हणूनच मी तुला भेटत नाही. माझी खूप इच्छा असताना सुद्धा नाही येत मी तुला भेटायला. आज रात्री आबा प्रतापला भेटायला बोलवतात त्याच्या रूममध्ये. प्रताप घरात तुझ्या लग्नाची बोलणी चालू आहेत. तू काय ठरवलं आहेस? आबा म्हणतात त्याला. "मी काय ठरवणार आबा?" प्रताप अस्वस्थ होऊन म्हणाला, "तू खुश आहेस ना अवनीसोबत?" "नाही म्हणजे तुझ्या वागण्यावरून तरी तसं दिसत नाही, म्हणून विचारलं मी तुझ्या काळजीपोटी. कारण लग्न आयुष्यात एकदाच होतं. आयुष्याचा जोडीदार चुकला तर सर्वच गणित बिघडतात. लग्नानंतर संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी जोडीदार खूप महत्त्वाचा असतो. तोच जर आवडीचा नसेल, नापसंतीचा असेल, तर त्या संसारात कधीच सुख नसतं. मला वाटलं या विषयावर तुझ्याशी बोलावं. तुला तुझ्या मॉमचं सर्व पटतं माहिती आहे मला. पण काय करणार? आजोबा आहे मी तुझा. नाही राहावलं मला." आणखी एक, "प्रताप, तू शुभ्राला घेऊन आपल्या घरी का आलेलास? तिच्या वडिलांना धडा शिकवायला?" प्रताप म्हणाला. "प्रताप, असा एखाद्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या मुलीशी कोणी लग्न करत नाही.
आबा, तेव्हा काय झालं होतं मला कळलं नाही. कदाचित ती माझ्याशी भांडत होती किंवा तिने माझ्या थोबाडीत मारली म्हणून मी चिडलो. तेव्हा डोक्यात फक्त राग होता. त्या रागातच मी तिच्यासोबत लग्न केलं. फक्त काळा दोरा घातलेला मी तिच्या गळ्यात. त्यानंतर घरी येताना मी तिच्यासाठी रिंग आणि मंगळसूत्र खरेदी केलं. प्रताप, यालाच प्रारब्ध असं म्हणतात. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपली काळजी असते देवाला, तोच ठरवतो. आबा म्हणाले प्रतापला. आबा, मी देव मानत नाही. मी कर्मावर विश्वास ठेवतो. ठीक आहे, तू नको माणूस देव, पण माझ्या शब्दाला तरी मान आहे का? हो आबा. असं का म्हणता तुम्ही? मग माझं ऐक. शुभ्राला आपल्या घरी घेऊन ये. आबा, काय बोलता हे तुम्ही? तिला कोणत्या अधिकाराने आणू मी आपल्या घरी? ज्या अधिकाराने तू तिला पहिलं घेऊन आलेला त्याच अधिकाराने आण. आबा म्हणाले. मॉमला नाही आवडणार ते. तो म्हणाला, तुझ्या मॉमला कसं समजवायचं तो प्रश्न तुझा आहे. तू शुभ्राच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंस त्यावेळी विचार केला नाहीस कुणाचा, आणि आता का विचार करतोस? पण आबा, शुभ्रा का येईल माझ्यासोबत? ती किती हट्टी आहे. नाही येणार ती. ती आवडते ना तुला? प्रेमात आहेस ना तिच्या? नाही आबा, असं काही नाही. प्रताप नजर चोरत जमिनीकडे झुकवत म्हणाला. ठीक आहे, तू शुभ्राच्या प्रेमात नाहीस, मग नजर का चोरत आहेस माझ्यापासून? आणि असं खोटं बोलून तू स्वतःलाच फसवशील. मला नाही फसवणार. तसा प्रताप आबांना मिठी मारतो. आबा, मी खूप चुकीचं वागलो तिच्यासोबत. ती मला माफ नाही करणार. तिने कधीच माफ केले प्रताप तुला? उगाच ती तुला भेटायला ऑफिसला आलेली. तुम्हाला कसं कळलं? प्रताप म्हणाला आबांना. तुला काय वाटतं प्रताप, मी घरी एका कोपऱ्यात पडून आहे, मला काहीच माहिती नाही असं? असं नाही प्रताप, मला काळजी असते घरातल्या सर्वांची. त्या काळजीपोटी मी तुमच्या सर्वांवर लक्ष ठेवून असतो, घरातील मोठा सदस्य म्हणून. आता शुभ्राची चिंता करत बसू नकोस. जा, तिच्या घरी जा. ज्या नवऱ्याच्या हक्काने तिला पहिलं जसं घेऊन आलास त्याच हक्काने तिला पुन्हा घेऊन ये. ती अजिबात विसरली नसेल तुला. उलट ती वाट पाहत असेल तुझी. तू तिला तुझ्यासोबत कधी नेशील याची. तू तिच्या गळ्यात बांधलेलं मंगळसूत्र तिने अजून काढलं नसेल. प्रताप, यावरून कळेल तुला तिने तुला नवरा म्हणून स्वीकारलं आहे ते. तू कमी पडत आहेस तिच्याप्रती असलेल्या तुझ्या कर्तव्यात. जा, पळ आणि तिला तुझ्यासोबत आपल्या घरी घेऊन ये. तीही असेलच तुझ्या प्रेमात. तसं नसेल तर तू तिला तुझ्या प्रेमात पाड. प्रताप, मी तुझा आबा आहे. लहानपणापासून तुझे डोळे वाचतो मी. तुझ्या डोळ्यात तिच्यासाठी प्रेम दिसतं नेहमी मला. तसंच प्रेम तुझ्यासाठी तिच्या डोळ्यात दिसायला हवं. पण तुला ते प्रेम बळजबरीने न मिळवता तिला तुझ्या प्रेमात पाडून मिळवावं लागेल. जा, पळ आणि तिला आपल्या घरी घेऊन ये. थँक्स आबा बोलून पुन्हा प्रताप आबांना कडकडून भेटतो. आबा हसत त्याच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवतात. त्यानंतर प्रताप तिथून निघून जातो. आता प्रताप त्याच्या रूममध्ये आला. बेडवर आडवा झाला तो. पण आबांचं बोलणं त्याला पुन्हा पुन्हा आठवत होतं. त्याच्या चेहऱ्यासमोर शुभ्राचा गोड चेहरा सतत येत होता. मी येतोय शुभ्रा तुला भेटायला उद्याच. खूप आतुरता लागले मला तुला भेटण्याची, तो स्वतःशीच म्हणाला. तिच्या विचारात रात्रभर नीट त्याला झोप लागलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तो त्याचं आवरून शुभ्राला भेटण्यासाठी निघाला. काही तासांच्या प्रवासानंतर तो शुभ्राच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजावर टकटक केलं तसं वसू कोण आहे म्हणाली. आलेच मी, थांबा 2 मिनिटं, वसू म्हणाली. प्रताप दाराबाहेर उभा होता. 2 मिनिटांनंतर वसू किचनमधून बाहेर आली आणि तिने समोर प्रतापला पाहिलं. तुम्ही? प्रतापला पाहून म्हणाली ती. या ना, या आत या. असे बाहेर का उभे आहात?
तसा प्रताप लगेच आत आला. वसूने त्याच्याशी बोलत त्याला पाणी आणलं. प्रताप पाणी पीत घरभर नजर फिरवत म्हणाला, घरात कोणी दिसत नाही. हा ते यावेळेस मी एकटीच असते घरी. शुभ्रा आणि तिचे बाबा शाळेत गेलेत सकाळीच. ते येतील, पण त्यांना घरी यायला वेळ आहे अजून. 1 तास तरी लागेल त्यांना. बोलतच वसूने ड्रॉवरमधून प्रॉपर्टी पेपर्स काढून प्रतापच्या हातात दिले. या पेपर्ससाठी आलात ना तुम्ही? वसू म्हणाली प्रतापला. यांनी अगोदरच सही करून ठेवलेत. हे बघून घ्या, वसूने सांगितलं प्रतापला. प्रतापला काय बोलू सुचत नव्हतं. इतक्या सहज वसूने प्रॉपर्टी पेपर्स त्याच्या हातात ठेवलेत ते पाहून तो बोलतो, यासाठी नव्हतो आलो. माझं काम होतं तुमच्याजवळ. तो बोलत होता तेवढ्यात आई शुभ्रा दारातून आवाज देते आणि घरात येते. तिची नजर आता प्रतापवर पडताच ती जागीच स्तब्ध होते. त्याच्या हातात प्रॉपर्टी पेपर्स पाहून तिला त्याचा अतिशय राग येतो. ती तिच्या आईला विचारते, आई, हा माणूस कशाला आला इथे? पुन्हा माझ्या बाबांना त्रास द्यायला आलाय का हा? विचारते ती. त्याच्याजवळ जात त्याच्यासमोर बोट नाचवत म्हणाली, तुम्ही जर पुन्हा माझ्या घरच्यांना विशेषतः माझ्या बाबांना त्रास देण्याचा विचार जरी केलात तरी मी तुम्हाला सोडणार नाही. सांगून ठेवते तुम्हाला. माझ्यासारखी वाईट मीच असेल. प्रताप तिला काही न बोलता तिच्याकडे एकटक नुसता पाहत होता. ती आता थांबून हाताची घडी करून दुसरीकडे पाहत म्हणते, येऊ शकता तुम्ही आता. तेवढ्यात दारातून शुभ्राचे बाबा येतात. प्रतापला पाहताच ते बोलतात, प्रताप तू तू केव्हा आला? आधी का नाही कळवलं तू येणार ते? मी थोडं आणखीन लवकर घरी आलो असतो. बस ना, असा उभा का आहेस? बस. तसा प्रताप चेअरवर बसतो. वसू, चहा ठेव आमच्यासाठी, बाबा म्हणतात. तशी शुभ्रा तिच्या बाबांकडे डोळे मोठे करून पाहतच राहिली. बाबा किती आपुलकीने बोलत आहेत प्रतापशी. बाबा, तुम्ही याच्याशी एवढं चांगलं कसं वागू शकता? न राहून ती बोलते तिच्या बाबांना. तुम्ही विसरलात का बाबा? हा कसा वागला होता आपल्यासोबत? मला इथून जबरदस्ती त्याच्या घरी घेऊन गेलेला तो. शुभ्रा बाळा, शांत हो. आज जा आणि फ्रेश हो. नाही बाबा, मी नंतर फ्रेश होईल. याला पहिलं आपल्या घरातून बाहेर काढा. शुभ्रा, घरी आलेल्या पाहुण्यांसोबत असं बोलायला शिकवलंय का आम्ही तुला? तुला प्रतापचं रागवणं आठवतंय आणि त्याने तुझ्यासाठी त्याचा जीव धोक्यात घातला ते विसरलीस का शुभ्रा? मी काही नाही विसरली बाबा. याला मी नव्हतं सांगितलं माझ्यासाठी जीव धोक्यात घालायला. फार फार तर काय झालं असतं, मी मेली असते. तसा प्रताप रागाने ओरडतो, शुभ्रा, खूप बोललीस. पुन्हा मरण्याच्या गोष्टी करू नकोस. तुला नाही आवडलं ना मी तुझ्या घरी आलेलं? ठीक आहे, मी जातो. बोलून प्रताप जाऊ लागला. प्रताप थांब, मला बोलायचं आहे तुझ्याशी, तिचे बाबा म्हणाले. प्रताप मागे फिरून त्यांच्याकडे पाहतो. बोलण्यासारखं काही नाही आपल्यात, बोलून तो जाऊ लागतो. प्रताप, मला तुला धन्यवाद म्हणायचा आहे. आज तुझ्यामुळे आमची शुभ्रा जिवंत आहे. आमच्याजवळ आहे ती. तू दामोदरपासून तिचं रक्षण केलं, तिचा जीव वाचवला. तुझे खूप उपकार झाले प्रताप आमच्यावर. तुझे हे उपकार किती फेडायचं म्हटलं तरी फिटण्यासारखे नाहीत. प्रतापने जाताना प्रॉपर्टी पेपर्स टेबलवर ठेवलेले ते उचलून शुभ्राचे बाबा आता प्रतापच्या हातात देतात. तसा प्रताप पेपर्स हातात घेऊन फाडून टाकतो. शुभ्राचे बाबा बोलतात, प्रताप, प्रॉपर्टी पेपर्स आहेत ते. सही केलेली मी त्यावर. थोड्याच दिवसात आमची शाळा आम्ही स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलाय. बाबा, काय बोलत आहात हे तुम्ही? शुभ्रा म्हणाली त्यांना. शुभ्रा, जरा शांत बस बाळा, बाबा म्हणाले. प्रताप म्हणतो, मी या पेपरसाठी इथे आलोच नव्हतो. मी तर दुसऱ्याच कामासाठी आलेलो, पण ते नाही पूर्ण होणार. बोलून प्रताप जाऊ लागतो.
प्रताप थांब. तिचे बाबा आवाज देतात. आता प्रतापला विचारतात, असं कोणतं काम आहे तुझं आमच्याकडे, ते पूर्ण नाही होणार? तू एकदा बोल तरी. तिचे बाबा म्हणाले, बोलून काय होणार आहे? समोरचं माणूस काहीच ऐकणार नाही ते दिसत आहे मला. तो शुभ्रावर त्याची नजर रोखत म्हणाला. त्याची शुभ्रावरची रोखलेली नजर पाहून तिचे बाबा म्हणाले, काय काम आहे प्रताप तुझं शुभ्राजवळ? मी माझ्या बायकोला पुन्हा माझ्या घरी घेऊन जायला आलोय, तेही कायमचं. प्रताप म्हणाला, मग असं काय झालं प्रताप? तू तुझ्या बायकोला सोबत न घेऊन जाता एकटाच चाललास? तिचे बाबा म्हणाले त्याला. प्रताप तर शुभ्राच्या बाबांकडे आश्चर्याने पाहत राहतो. अनपेक्षित होतं त्याच्यासाठी तिच्या बाबांचं असं वागणं. तो आता म्हणतो, बाबा तुम्ही तयार आहात शुभ्राला माझ्यासोबत पाठवायला? हो प्रताप. शुभ्रा बाबांच्या तोंडून निघालेले शब्द ऐकून जागीच थिजते. बाबा मी नाही जाणार या राक्षसासोबत म्हणते. माणूस नाही हा. कसा वागत होता हा त्याच्या घरी माझ्यासोबत तुम्हाला नाही ठाऊक. आता पुन्हा मला त्याच्या घरी घेऊन जाईल आणि त्याच्या घरची मोलकरीण बनवेल हा मला. त्यात त्याची ती बेअक्कल मॉम आहेच याच्या मदतीला. पाहिलंत ना किती अपमान केला याच्या बेअक्कल मॉमने माझा आणि सोबत तुमचा. मी पुन्हा त्या घरात पाऊलही नाही ठेवणार. आणि तसंही मी याला माझा नवरा मानत नाही. बोलून शुभ्रा तिच्या बेडरूममध्ये निघून जाते. प्रताप शुभ्राच्या बाबांना वाकून नमस्कार करतो. प्रताप शुभ्राच्या नजरेत मी तुझ्यासाठी मनोमन प्रेम पाहिलंय. ती बोलून नाही दाखवणार. खूप हट्टी आहे ती. मी बाबा आहे तिचा. माझ्या मुलीला मी खूप चांगलं ओळखतो. वसू बोलते, हो प्रताप. हे बोलत आहेत तशीच आहे शुभ्रा. या अगोदर तुमच्यात जे काही घडलं ते विसरून तुम्ही दोघे सुखाने संसार करावा अशी आमच्या दोघांची देखील इच्छा आहे. प्रताप जा. शुभ्राची समजूत आता तूच काढ. ती तुझ्यावर खूप रागवली आहे कारण ती तुझ्यावर खूप जास्त प्रेम करू लागली आहे. खूप दिवसांपासून ती तुझी वाट पाहत आहे. मनातल्या मनात तुझ्या विचारात तुझ्या आठवणीत झुरत आहे ती. जा प्रताप. तुझ्या निरागस अल्लड बायकोची समजूत घाल आता. कशी ती तूच. तसा प्रताप लगेच शुभ्राच्या बेडरूमकडे जातो. ती आत असते. तिच्यावर एक नजर टाकतो तो. त्याला आलेलं पाहून ती तोंड फिरवून हाताची घडी घालून गाल फुगून दुसरीकडे पाहत उभी राहते. तिला तसं पाहून प्रताप गालात गोड हसतो. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.